बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असते, एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतोय, आता एकटा आहे, तुम्ही सगळे आहे ना माझ्याबरोबर. एकेकाळी कोल्हापूरच्या राजकारणाची धुरा एका हाती सांभाळणारे बंटी पाटील म्हणतायत मी एकटा पडलोय. बंटी पाटील एकटे कसे पडले, नेमकं काय घडलं, सगळं समजून घेऊ. गडहिंग्लजमधील गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांच्या निवासस्थानी नुकत्याच नोंदणीकृत दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याच बैठकीत सतेज पाटील यांनी एकटा पडलोय अशी खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, शहर जिल्ह्यातील अनेक सहकारी निघून गेले, गोकुळमध्येही काही लोकांनी साथ सोडली, त्यामुळे मी एकटा पडलो. पण जनता माझ्या सोबत आहे आणि मी महाविकास आघाडीसोबत आगामी निवडणुकीत सामोरे जाणार आहे. या वक्तव्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील टोला लगावताना सतेज पाटील यांना सल्ला दिला. एकटे पडले की घोटाळा होते, मग म्हणतात बहुतेक याचा पराभव होते वाटतं, लोक जातच नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे. मुश्रीफांनंतर धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना डिवचलंय. नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, TV फोडतात, गाव सोडून जातात. आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो, म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीच्या उभे राहिलो.